आजच्या पिरियडला आपण 12वीचा इतिहास हा विषय अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। तर युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणामध्ये आपल्याला युरोपामध्ये प्रबोधनाचा काळ कसा सुरू झाला, विज्ञानाचा विकास जगामध्ये कसा झाला, युरोपामध्ये कसा झाला याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे। यामध्ये आपल्याला सुरुवातीचा जो काळ आहे प्रबोधन काळ तो अभ्यासायचा आहे। युरोपामध्ये मध्ययुगाच्या अखेरीमध्ये युरोपात मध्ययुगाच्या अखेरीस प्रबोधन, त्यानंतर भौगोलिक शोध, प्रबोधन, भौगोलिक शोध आणि धर्मसुधारणांच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमुळे आधुनिक युगाला सुरुवात झाली। भौगोलिक शोध, त्यानंतर धर्मसुधारणांच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमुळे युरोपामध्ये मध्ये आधुनिक युगाला चालना मिळाली आणि त्याला आधुनिक युगाला मिळालेल्या चालनाला आपण प्रबोधन युग असे म्हणतो। आधुनिक युगाला आपण काय म्हणतो? प्रबोधन युग असे म्हटले जाते। युरोपामध्ये मध्ययुगाच्या अखेरीस प्रबोधन, भौगोलिक शोध, धर्मसुधारणांच्या चळवळीमुळे आधुनिक युगाला सुरुवात झाली आणि त्याला प्रबोधन युग असे म्हटले जाते। आता यामध्ये या काळामध्ये प्रबोधनाच्या या काळामध्ये काय झालं हे कळलं। प्रबोधन युग म्हणजे काय? मध्ययुगाच्या अखेरीस प्रबोधन, त्यानंतर भौगोलिक शोध, धर्मसुधारणांच्या चळवळी आहेत त्यामुळे आधुनिक युगाची सुरुवात झाली आणि त्याला प्रबोधन युग असे म्हटले जाते। आता या प्रबोधन युगामध्ये नेमकं झालं काय तर काही परंपरांचे पुनरुज्जीवन जे आहे ते या काळामध्ये झालं। युरोपामध्ये रोमन आणि ग्रीक ज्या परंपरा आहेत या परंपरांचे पुनरुज्जीवन झाले आणि यामध्ये काही जे क्षेत्र आहेत ते म्हणजे कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान। या कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये बदल घडून आले आणि हे जे बदल आहे ते कला, स्थापत्य आणि तत्वज्ञानामधील रोमन आणि ग्रीक परंपरांचे पुनरुज्जीवन जे आहे ते झाले। पण परंपरांचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रबोधन नाही तर सार्वजनिक विकासाला चालना जी आहे ती या काळामध्ये सुरुवात झाली म्हणून याला प्रबोधन युग म्हणतात आणि ही एक नवयुगाची सुरुवात होती। या काळामध्ये कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान यामध्ये बदल होऊन रोमन आणि ग्रीक परंपरांचे पुनरुज्जीवन झाले। मात्र पुनरुज्जीवनाला आपण परंपरा प्रबोधन म्हणून नाही तर सार्वजनिक विकासाला जी चालना मिळते आणि त्याला आपण या काळामध्ये सार्वजनिक विकासाला चालना मिळाली आणि नवयुगाची ती सुरुवात होती। आता आपल्याला बघायचं आहे की या युरोपामध्ये जी धर्मयुद्धे आहेत ती आपल्याला अभ्यासायची आहे। धर्मयुद्धे कशी झाली, कोणी पाठिंबा त्याला दिला, त्याच्या अपयशाची कारणे काय, ती यशस्वी झाली का या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। धर्मयुद्धाला क्रुसेडर्स असे म्हणतात। क्रुसेडर्स हे जे नाव आहे ते धर्मयुद्धाला दिलं जातं। आता या धर्मयुद्धामध्ये झालं काय, धर्मयुद्ध का खेळली गेली तर यामध्ये जेरुसलेम युरोपातील जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही जी शहरे होती ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मानुयायांसाठी पवित्र शहरे मानली जात होती। ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्म अनुयायांसाठी ही दोन्ही शहरे जी आहेत कशी होती, अतिशय पवित्र शहरे होती। मात्र ही दोन्ही शहरे इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात होती।
त्यामुळे ख्रिश्चन धर्म अनुयायांनी काय केलं, ही दोन्ही शहरे मिळवण्यासाठी ज्या लढाया केल्या त्याला धर्मयुद्ध असे म्हणतात. ही दोन्ही शहरे जेरुसलेम आणि बेथलेहेम युरोपातील इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ती मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्म अनुयायांनी ज्या लढाया केल्या त्याला धर्मयुद्ध असे म्हणतात. आता ही जी धर्मयुद्ध खेळल्या गेली, या धर्मयुद्धामध्ये अनेक लोकांनी समाजातील अनेक लोकांनी सहभाग दिला होता. ते धर्माच्या कल्पनेने भारावून गेलेले समाजातील सर्व लोक हे धर्मयुद्धामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी अधिकाधिक सहभागी व्हावं म्हणून धर्मगुरू जे आहे तत्कालीन पोप यांनी काय केलं की लोकांना, जे लोक धर्मयुद्धामध्ये सहभागी होतील त्यांना पापशालना संदर्भामध्ये सवलती जाहीर केल्या. म्हणजे जे कोणते धार्मिक गुन्हे ज्यांच्यावर असतील त्यांना त्या गुन्ह्यांमध्ये सवलती दिल्या. परिणामी काय झालं, समाजातील जास्तीत जास्त समाजातील लोक जे आहेत ती धर्मयुद्धामध्ये सहभागी झाले आणि समाजातील लोकांचा धर्मयुद्धामध्ये सहभागी होण्याचा ओघ वाढला. आता यामध्ये फक्त या धर्मयुद्धाला सामाजिक आणि राजकीय स्वरूप सुद्धा प्राप्त झालं. सामाजिक तर आपण बघितलं, लोकांना पापशालांच्या सवलती झाल्या, धर्माच्या कल्पनेमुळे भारावून गेले लोक म्हणून धर्मयुद्धामध्ये सहभागी झाले. मग राजकीय कोणतं कारण झालं, एक हे झालं सामाजिक कारण. आता आपल्याला राजकीय कारण बघायचं आहे की याला राजकीय कारण सुद्धा या धर्मयुद्धासाठी कारणीभूत ठरलं. ते म्हणजे कोणतं, तर रोमन जे सम्राट होते, रोमन सम्राटांचा उद्देश काय होता, आशिया, त्यानंतर सिरिया आणि मायनर या देशांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायची होती धर्मयुद्धाच्या साहाय्याने रोमन सम्राटांना आशिया, सिरिया आणि मायनर या देशांवर आपली सत्ता प्रस्थापित करायची होती आणि म्हणून त्यांनी काय केलं, धर्मयुद्धाला पाठिंबा दिला. तसेच इटलीमधील जे धनिक वर्ग होता, इटलीमधील व्हेनिस आणि जेनोवा या शहरामधील जे धनिक लोक होते त्यांनी सुद्धा या धर्मयुद्धाला पाठिंबा दिला. कारण काय होतं, त्यांना बाजारपेठ जी आहे ती युरोपामध्ये प्रस्थापित करायची होती. हा त्या पाठिंबाचा उद्देश होता. अशा प्रकारे समाजातील लोक, त्यानंतर रोमन सम्राट, इटलीमधील धनिक या सर्वांनी धर्मयुद्धाला पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर आपल्याला या धर्मयुद्धामध्ये इसवी सन 1006 मध्ये पहिलं जे धर्मयुद्ध आहे ते धर्मयुद्ध जे आहे ते 1096 मध्ये इसवी सन 1096 मध्ये पहिलं धर्मयुद्ध जे आहे ते धर्मयुद्ध झालं. त्यानंतर दुसरं जे धर्मयुद्ध आहे, दुसऱ्या धर्मयुद्धामध्ये काय झालं, दुसऱ्या धर्मयुद्धात जो युरोपातील पोप युजिनियस तिसरा यांनी काय केलं, या धर्मयुद्धात यश मिळावं यासाठी फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन जो सत्ताधीश आहे कॅनरॉड याची मदत घेतली. या दोघांची मदत युरोपातील जे पोप आहे युजिनियस तिसरा यांनी धर्मयुद्धासाठी फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश कॅनरॉड याची मदत घेतली. मात्र तरीही तुर्कांनी या दोघांचा पराभव केला. तुर्कांनी काय केलं, यांचा पराभव केला. यामधील जो इजिप्तचा सलादिन होता, इजिप्तचा
सलादिन याने 1187 मध्ये जेरुसलेम जे आहे ते जिंकून घेतले. 1187 मध्ये जेरुसलेम वर ताबा मिळवला आणि युरोपातील धर्मयुद्ध जे आहे ते पोप आणि सत्ताधीशांना युरोपातील सत्ताधीशांना हे धर्मयुद्ध जिंकता आलं नाही. जेरुसलेम जे आहे ते इस्लाम सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात राहिली. काय झालं धर्मयुद्धामध्ये 1096 मध्ये तर पहिलं धर्मयुद्ध जे आहे ते खेळलं गेलं. हे पहिलं धर्मयुद्ध होतं आणि पहिले धर्मयुद्ध जे आहे ते 1196 मध्ये खेळलं गेलं. दुसऱ्या धर्मयुद्धामध्ये काय केलं, युरोपातील पोप युजिलियस तिसरा याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन कॅलेरॉड या सत्ताधीशांची मदत घेतली. मात्र तुर्कांनी त्याचा पराभव केला. इजिप्तचा सलादिन नावाचा जो सत्ताधीश होता त्याने काय केलं, 1187 मध्ये जेरुसलेम हे ताब्यात घेतले. अखेरीस जेरुसलेम जे आहे ते इस्लामांच्याच ताब्यात राहिले आणि पोप सत्ताधीशांचा त्या ठिकाणी पराभव झाला. आता हे धर्मयुद्ध जे आहे हे धर्मयुद्धाचा पराभव होण्याचे कारण काय, तर पहिलं कारण असं की युरोपातील जे पोप आहेत, युरोपातील पोप आणि सत्ताधीश यांच्यामध्ये काय होता, एकीचा अभाव होता. त्यानंतर युरोपातील पहिलं धर्मयुद्धे धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे हे आपण आता अभ्यासणार आहोत. का बरं यांना अपयश आलं? पहिलं कारण असं की पोप आणि युरोपातील जे सत्ताधीश आहे त्यांनी काय केलं, या युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे अतिशय संकुचित रीतीने पाहिलं. परिणाम काय झाला, त्यांनी या युद्धाकडे व्यापक दृष्टीने बघितलं असतं तर कदाचित यश आलं असतं. मात्र पोप आणि सत्ताधीशांनी संकुचित रीतीने बघितलं. दुसरे कारण असं की पोप व सत्ताधीश यांच्यामध्ये काय होतं, एकीचा अभाव होता. एकीचा अभाव हेही या युद्धाच्या अपयशाला कारणीभूत ठरलं. तिसरं म्हणजे समाजातील लोकांचा धर्मावरील श्रद्धा जी आहे, जी आहे ती कमी झाली होती. समाजातील लोकांची पाहिजे तेवढी धर्मावरील श्रद्धा वाढली नव्हती. धर्मावरील श्रद्धा कमी होण्याचं कारण सुद्धा ही धर्मयुद्धे धर्मावरील कमी झालेली श्रद्धा ही सुद्धा यासाठी कारणीभूत ठरली. त्यानंतर पोप व जर्मन जे सत्ताधीश होते, जर्मन सम्राट यांच्यामध्ये वितुष्ट जे आहे ते निर्माण झालं होतं आणि हे जे वितुष्ट आहे ते सुद्धा या युद्धाच्या अपयशासाठी कारणीभूत ठरलं. कोणासाठी, पोप आणि जर्मन सम्राट जे आहे त्यांच्यामध्ये वितुष्ट होतं आणि हे जे वितुष्ट आहे ते सुद्धा धर्मयुद्धाच्या अपयशासाठी कारणीभूत ठरलं. त्यानंतर जो जर्मन सम्राट होता, जर्मन सम्राट बायझॅन्स्टाईन याने या धर्मयुद्धात सहकार्य केले नाही, सहभाग नोंदवला नाही. परिणामी धर्मयुद्ध जे आहे ती अपयशी ठरली. युरोपातील धर्मयुद्धे अपयशी ठरली. अशा प्रकारे आज आपण युरोपातील प्रबोधन, त्यानंतर धर्मयुद्ध म्हणजे काय, तर धर्मयुद्धामधील पाठिंबा, सहभाग आणि धर्मयुद्ध कशी खेळली गेली यांच्या धर्मयुद्धात झालेल्या अपयशाची कारणे अभ्यासली.